डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरमधल्या इंदू मिलमधल्या स्मारकाच्या कामाला वेग। 12 एकर जागेवरील स्मारकाचं काम पुढच्या वर्षी मार्च पर्यंत पूर्ण होणार। राहुल गांधी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता, तर राज्यात येण्याआधी सावरकरांची माफी मागण्याचं भाजपचं आव्हान। राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकणार, संजय राऊतांचा दावा। तर विरोधकांनी फक्त स्वप्नच पाहावीत, हुसेनचा राऊतांवर पलटवार। मुंबई पालिकेच्या कॅन्टीनमधील भांडी गायब। वर्षभरामध्ये हजारो भांडी गायब झाल्यानं कॅन्टीन चालकाचं मोठं नुकसान। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। तळोजा MIDC मधील प्रदूषण रोखण्यासाठी काय केलं याचा अहवाल सादर करण्याचे लोकायुक्तांचे पनवेल पालिकेला निर्देश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या ठिकाणी पाहणी। सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात। कोरोना व्हेरियंट माइल्ड आहे, घाबरून जाऊ नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राज्यातील जनतेला आवाहन। खोटी माहिती दिल्याप्रकरणी महाराष्ट्र ATS कडून एकाला अटक। 3 दहशतवादी मुंबईत आल्याचा फेक कॉल केल्यानं कारवाई। अर्बन नक्षलवाद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा पाकच्या ISI एजंटांशी संपर्कात होता, परदेशामध्ये भेट घेतल्याचा आरोप। मुंबईच्या चारकोपमध्ये 30 रुपयांवरून मेडिकल शॉपमध्ये हाणामारी। पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू।